ठीक है या चालू नाही करा तिकडे इतनी धूप में आप लोग बैठ के यहाँ पे धरना आंदोलन कर रहे हैं, क्या कुछ आश्वासन आया अभी तक? अभी तक आतापर्यंत कोणीच भेटायला आलं नाही. एकही कर्मचारी खाली आलेला नाही किंवा कोणीच आलेलं नाही. आणि हा अन्याय आम्हाला या उन्हाचं काय वाटत नाही, कारण अशा उन्हापेक्षा मोठा अन्याय आमच्यावर केलेला आहे. त्यामुळे हे उन्हात आम्ही बसणार, याच्यात काय झालं आमचं तरीच काय हरकत नाही. आणि हे ऊन आम्ही हे चटके घेणार, कारण याच्या आधी पण आम्हाला हे चटके अन्यायाचे मिळालेले आहेत. आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी अशा उन्हामध्ये, भर दुपारी उन्हामध्ये आम्ही बसलेलो आहे. कोणी नाही आला आत्तापर्यंत कोणी नाही आलं. प्रश्न निर्माण होतोय बाबासाहेबाच्या देशामध्ये बाबासाहेबांनी एवढी मोठी राज्यघटना लिहिलेली आहेत आणि आपण लोकशाहीच्या मार्गाने आम्ही इथे बसलेलो आहोत. मुळात तर एवढं जवळपास 12 वर्षाचं अन्याय आमच्यावर झालेलं आहे. एवढं तर अन्याय व्हायला नाही पाहिजे, पण तरी आमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि आज बघा, आम्हाला आज या अवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आम्हाला बसण्याची वेळ आलेली आहे. असे निकृष्ट दर्जाचे नेतृत्व या समाजामध्ये आहेत, तोपर्यंत असेच अन्याय लोकांवरती राहणार आहेत. तर अशा निकृष्ट दर्जाच्या आणि खालच्या दर्जाच्या लोकांना वेळोवेळी जॉब विचारायला पाहिजे. आणि जोपर्यंत असे लोक आहेत तोपर्यंत कधीच लोकांना न्याय मिळणार नाही. तर या तपत्या उन्हामध्ये अशीच हे बाहेरून आम्ही तपतोय, पण आतमधून आम्ही किती तपलेलो आहोत हे त्याच व्यक्तीला जाणीव होते जो व्यक्ती चटका खाल्लेला आहे. बाकी आपण दुसऱ्यापर्यंत भावना आपण समजू शकत नाही. धावपळीचा जमाना आहे, त्याच्यामध्ये जो चटका खाईल त्यालाच ती जाणीव होते. बोलण्यातून ते लोकांना समजणार नाही. आणि जोपर्यंत दुसऱ्यांना याची जाणीव होणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही. तर पर्याय नाही आमच्याकडे. आणि आम्ही असे चटके कितीही खायला तयार आहे. आम्ही न्यायासाठी आलेलो आहोत. आम्ही इथे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही ठामपणे इथेच आम्ही राहणार आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. आज माझे मिस्टर इथे उपोषणाला बसलेत उन्हातानात. आज त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर मी शासनाला जाब विचारेन. पोरं पण मी दोघांनाच ठेवून इथं आज त्यांच्याबरोबर आले. किती ऊन पडतात ते, तुम्ही बसले होता, काय सांगता? इतनी गर्मी पड़ रही है और गर्मी में आप यहाँ पे धरना आंदोलन करते हैं, क्या करते हैं? हो, जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बसू.